मंडळी, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 5 जुलैच्या भागामध्ये सायली जेलमध्ये आली. प्रियाने तिचं स्वागत तर जबरदस्त केलेलं आहे. आणि आता जेव्हा राऊंडला तिला घेऊन जात असताना तेव्हा ती सर्व बायकांना बोलवते बाहेर. आणि बघा हो, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का ती सायली सुभेदार इतकी प्रतिष्ठित होती, ती वात्सल्य आश्रमवाली असं तिला ती सांगत असते. आणि तिला म्हणते, अगं माझे गुन्हे तरी साधे ग, तुझे गुन्हे किती जबरदस्त केले ग, तुला काही वाटतंय का? लहान मुलींची तस्करी करते तू. त्यावर ती लगेच म्हणते, अगं जसं माझे गुन्हे छोटे होते ना, पण तुझा गुन्हा इतका मोठा आहे ना सायली, तू याच्यामधनं कधीच बाहेर येणार नाही, कारण तू तुझ्या बाळाला इथंच जन्माला घालशील गं. आणि अर्जुन मात्र सायलीला सोडण्यासाठी इन्स्पेक्टर साहेबांकडे गेला आणि त्यांना विचारत असतो, सावंत माझ्या बायकोच्या विरोधामध्ये कोणी कंप्लेंट केली आहे आणि तिला हे एवढे पुरावे त्यांना कुठून मिळाले हे तरी सांगा. यावर ते म्हणत असतं, हे बघा एवढं तर मी काही सांगू शकत नाही, कारण कदम आपल्याला जास्त काही सांगू शकणार नाही, पण तिच्या काका वगैरे त्यांना पुरावा वगैरे भेटला, कारण त्यांना बांधलेलं होतं त्या सोनल नावाच्या मुलीला तिच्या काकांना. आणि तो तिचा काका होता ना कदम म्हणून, तोच तिथं भेटलेला होता त्यांना, असं म्हणून ते गेले. आणि त्यांनी सांगितलं जे जो निकम असतो त्यांना भेटलेला असतो ना इन्स्पेक्टर, तो सांगत असतो की त्या मुलीनेच तसा गुन्हा सांगितला आहे का, सायली मॅडमला बोलताना बघितलेलं आहे वगैरे. त्यावर हे बघून तसं अर्जुनला तर खरं टेन्शनच आलं आहे मंडळी. पण तिचे जे काका असतात ते सोनलचे, म्हणजे खोटे काका, ते सर्व सांगत असतात की हे सर्व सायलीनेच करून घेतलं, मला पैसे नाही भेटले म्हणून मग मी आता तुम्हाला सांगतोय, ती मला पैसे देणार होती बॉस सायली सुभेदार. आणि हे ऐकलं मला चैतन्यसुद्धा टेन्शनमध्ये येऊन गेला की अरे असं कसं काय. पण मग अर्जुन म्हणतो, हे बघ काही झालं तरी मला माझ्या बायकोला सोडवायचे. पण इन्स्पेक्टर म्हणत असतं, अहो तुमच्या बायकोवर पोस्कोचा गुन्हा दाखल झालेला आहे, मी तुम्हाला जास्त तर काही सांगू शकणार नाही. आणि जे कदम आहेत निकम आहेत ना, ते पण आपल्याला काही जास्त सहकार्य करू शकणार नाही बरं का. यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे तर मीच करतो काहीतरी, असं म्हणून ते दोघंजण बाहेर निघतात प्रेक्षकांना. आणि इकडं सायल्या प्रियाला सांगत असते, अगं तू जेलमध्ये जरी असली ना, तू तर काही बाहेर येणार नाही, पण माझ्यासोबत माझा पूर्ण परिवार आहे आणि माझ्या बाळाला मी जेलच्या बाहेरच जन्माला घालणार आहे आणि जेलच्या बाहेरच तो लहानसं मोठा होईल. पण एक लक्षात ठेव, तुझं बाळ कुठं जन्माला येणार आहे, कारण तो इथंच राहील आणि तू सुद्धा इथंच राहणार आहे. पण मी एक प्रार्थना करू शकते देवाजवळ, का कमीत कमी तुझ्या बाळाचं जे संगोपन असेल ना, ते तरी जेलच्या बाहेर व्हायला पाहिजे. आणि सायली लगेच त्या जी हवालदाराने तिला चलत आहे बरं का. पण ॲटिट्यूड एकदम जबरदस्त आहे सायलीचा प्रेक्षकांनो. हे बघून तर प्रियाचे छक्के पंजेच गुल झालेले डायरेक्टली. अर्जुन निकम सरांकडे येतो असतो आणि त्यांना त्या इन्स्पेक्टर म्हणतो असतो की, हे बघा मला ना त्या जो मुलीला तुम्ही घेतले ना ताब्यामध्ये, तिच्याशी बोलायचं आहे आणि जो कदम आहे त्याच्याविषयी सुद्धा मला बोलायचं आहे, कारण त्यांनी हा गुन्हा कसं काय दाखल केला माझ्या बायकोवरती. त्यावर निकम सांगत असतं, हे बघा तुम्ही काही तुमच्या बायकोचं वकीलपत्र घेतलेलं नाही आहे आणि जरी तुम्ही ते वकीलपत्र घेतलं तरीसुद्धा तुम्ही त्यांना भेटू शकणार नाही, कारण तुमच्या बायकोवरती पोस्कोचा गुन्हा दाखल झाला आहे मिस्टर अर्जुन सुभेदार. तुम्ही हे विसरलात का? यावर त्यांचं ठीक आहे काही हरकत नाही, तर आम्ही पुढचा तपास आम्हीच आमच्या पद्धतीने करू. आणि अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनच्या बाहेर निघाले आणि अर्जुन चैतन्यला, हे बघ चैतन्य, तुला काही तो कदम ओळखत नाही, मला चांगला ओळखतो, मी सांगतो त्या पद्धतीने आपण तपास करू. त्यावर अर्जुनला चैतन्य म्हणत असतो, अरे पण सावंत आपल्याला सांगणार नाही रे. अरे मग सावंत सांगणार नाही म्हणजे आपण आपल्या पद्धतीने तपास करायचा नाही का? यावर ते दोघं तर निघाले मंडळी. आणि आता सुभेदारांच्या घरी सर्व आवरावर चालू आहे, कारण जे सामान त्यांनी डेकोरेशनचं केलेलं होतं ना, ते सर्व आवरते. आणि मधुभाऊ म्हणता, मला माफ करा बरं का, कारण माझ्याचमुळे हा दिवस आला, कारण सायलीचा आज आनंदाचा दिवस होता आणि तोच मी हिरावून घेतला. त्यावर कल्पनाताई म्हणतात, तुम्ही नका हो माफी मागू मधुभाऊ, तुमचं काहीच चुकलं नाही. पण अस्मिता लगेच चटकन म्हणते, हे सर्व त्या प्रियानेच केलेलं असेल, कारण तिच्याशिवाय कोणीच करू शकत नाही, ती आहेच तशी. त्यावर लगेच प्रतापराव म्हणत असतं, अगं तिथं जेलमध्ये ना ती काय करणार आहे. पण अश्विन लगेच चटकन म्हणतो, अहो पप्पा ती जरी जेलमध्ये असलेलं, पण जेलमध्ये असून सुद्धा भरपूर काही करू शकते, मला चांगलं माहिती तिचा स्वभाव कसा आहे. ती इतकी नालायक बाई ना, तिच्यासारखी बाई कोणीच नसेल. आणि त्यावर श्वेता मनात म्हणत असते, यांना कधीच कळायला नको की हे सर्व प्रियाने केले. आणि अश्विन लगेच म्हणत असतो, तो नागराज नाही का बाहेर, तो मैपत बुवा झालेला जो एक, अजून ते दोघांनी तिघांनी मग, अरे सर्वांनीच केलं असेल रे, ते काही नाही काही करू शकतात ते लोक. आपल्याला माहिती नाही का मधुभाऊंच्या बाबतीत कसं केलं होतं. पण प्रतिमा आत्या म्हणता, काही झालं तरी माझी मुलगी तर शेवटी आज इथं नाही ना, तिथं जेलमध्ये आहे ना. पण लगेच श्वेता म्हणते, जे झालं ते झालं, आपण ना तो विषयच बंद करू बरं का, कारण जेवढं आपण बोललो ना त्याचा त्रास आपल्या सर्वांनाच होईल. आणि श्वेता मुद्दामून लगेच टी व्ही लावायला घेते प्रेक्षकांनो, आणि ती मुद्दामूनच म्हणजे न्यूज चॅनलसुद्धा लावते. आणि न्यूजवर पुन्हा दाखवत असतात जे मीडियावाले असताना जे शेजारी पाजाऱ्यांना विचारत असतात, त्यावर ते सांगत असतात शेजारी, ओ आम्हाला माहितीच नव्हतं ती सायली असं काही करू शकते. पण खरंच बाकी ना, हे मोठ्या घरचे लोक तसेच असतात. हे ऐकून मात्र खूपच मनस्ताप होतोय प्रतापरावांना, ते सुद्धा अक्षरशः डोक्याला हात लावून बसतात.
अस्मिता, अरे हे असं काय, लोक काही कसं काय बोलता. लगेच कल्पनाताई म्हणतच असतं, अगोदर तुम्ही अर्जुनला फोन लावा बरं का रे. कारण अजून कसं अर्जुनचा फोन नाही आला आणि त्यांनी कसं काय अजून काही सांगितलं नाही आपल्याला सायली कधी येते असं. आणि ती ना श्वेताकडे रागामध्ये बघते आणि तिला सांगते, हे बघ आता ना अस्मित उठला असेल तू जा बरं का, आणि पुन्हा टी व्ही लावायची नाही, न्यूज चॅनल तर कोणीच बघायचं नाही. यावर श्वेतासुद्धा म्हणते, सॉरी हं माझं चुकलंच. आणि कल्पनाताई सांगत असताना प्रतापरावांना म्हणते फोन लावायला घेताय. इकडं अर्जुन कदमच्या घराच्या बाहेर उभे दोघंजणही गाडीमध्येच म्हणजे सध्या. आणि चैतन्याला अर्जुन सांगत असतो, हे बघ मला काही झालं तरी माझ्या बायकोला बाहेर काढायचे, कारण एवढे घाणेरडे आरोप माझ्या बायकोवर केलेत ना, मी त्या कदमला कधीच सोडणार नाही. त्यावर चैतन्य म्हणत असतो, तू हे बघ जे करतोय ना तू फार चुकीचं करतोय बरं, कधी पकडल्या गेलं ना मागात पडेल अर्जुन आपल्याला. त्यावर तो सांगतो, अरे मी समोर जात नाही, तू जा फक्त, कारण तुला काही तो ओळखत नाही, आणि व्हिडिओ चालू ठेव. आणि तो लगेच समोर बसलेल्या माणसांना विचारतोय, इथं कदम म्हणून हसतात ते कुठं राहता बरं का. त्यावर दोन हवालदार त्या कदमच्या घराच्या बाहेरच असतात आणि ते माणसं सांगतात ते दोन उभे आहेत ना तिथंच आहे. पण तो लगेच सांगतो, अरे दोन हवालदार उभे आहेत अर्जुन तिथं. अर्जुन म्हणतो, अरे जा ना तू, तुला काय करायचे, पण मी फोन कट केला काही समजून जायचं की हा तो कदमच असला पाहिजे. हवालदारांना तो सांगत असतो की मी त्याचा मित्र आहे चैतन्य, आणि त्याला ना मला भेटायचं. ते पहिले नाही म्हणताय पण लगेच आवाज देऊन त्याला बोलवताय. आणि व्हिडिओ कॉल चालू असतो, त्याच्यामुळे चैतन्य मोबाईल त्याच्याकडे धरलेला असतो, त्याला अर्जुनला त्याचा फोटो वगैरे त्या मोबाईलमध्ये बरोबर दिसतो. पण अर्जुन लगेच समजतो की हा त्या सोनलचाच काका आहे ना, हे त्यांनीच केलेलं आहे. पण अर्जुनला एवढा संताप आलेला प्रेक्षकांनो, कारण आता पुढील भागामध्ये आपल्याला समजणारच आहे. आणि आता जेलमध्ये सायलीला भेटायला पूर्ण आजी वगैरे पूर्ण परिवारच आलेला आहे. आणि ते प्रियाला म्हणत असतं, अगं तुझी लायकीच ती होती प्रिया, पण आम्हाला आमचा पूर्ण परिवार सायलीच्या सोबत आहे, आणि तू एक गुन्हा केला होता, आमच्या मुलीने गुन्हा केलेला नाही हे एक लक्षात ठेव. आणि सायली लगेच म्हणत असते, माझ्यासोबत माझा सर्व परिवार आहे प्रिया, त्याच्यामुळे तुम्हाला काही घाबरायचं टेन्शन नाही, तू तुझं बघ. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल